नमस्कार मित्रांनो, व्हाईट कोट मेंटॉर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर उदय कुमार अशोक कोळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आहे मित्रांनो, खूप खास, लक्षात ठेवा। असा खास आहे की ज्या विद्यार्थ्यांचे मार्क नीटचा रिझल्ट लागल्यानंतर 14 जून 2025 रोजी नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क 144 ते 250च्या मध्ये आहेत किंवा 144 ते 250च्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ होणार आहे। जर तुमचे मार्क्स 144 ते 250च्या मध्ये असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा। हा बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा लाखो रुपयांचा निर्णय चुकणार नाही याची खात्री मी देतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा। ओके, तर चालू करूया हा व्हिडिओ। ओके, पहिली एक गोष्ट फिक्स पकडा की ज्या विद्यार्थ्यांना 144 ते 250च्या आसपास मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट कोट्यामधनं ॲडमिशन मिळणं खूप कठीण आहे, हे लक्षात घ्या। पहिले अवघड आहे आणि आता फक्त या मुलांसाठी एकच पर्याय उरतो, तो म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा, ज्याला IQ हा शब्द वापरला जातो मित्रांनो। काय वापरला जातो? इन्स्टिट्यूशनल कोटा हा शब्द वापरला जातो। आता इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे काय आहे की जर एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स असतील, जर एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स असतील तर 100 सीट्सपैकी 85 सीट्स ज्या आहेत प्रायव्हेट कॉलेजमधल्या 85 सीट्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट राऊंडसाठी राखीव ठेवलेल्या असतात आणि उरलेल्या ज्या 15 सीट्स आहेत या 15 सीट्स इन्स्टिट्यूशनल कोट्यामध्ये ॲड केल्या जातात। लक्षात आलं? असं 85 आणि 15 मिळून हे 100चं गणित बनतं। 85% जो पार्ट आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंट फीज लागू होतात। काय होतात? गव्हर्नमेंट फीज लागू होतात आणि या गव्हर्नमेंट फीजनुसार पैसे द्यावे लागतात किंवा फीज भरावी लागते। पण इन्स्टिट्यूशनल कोट्याला फी ज्या आहेत ह्या 3 पट लागतात। म्हणजे समजा गव्हर्नमेंटची फी समथिंग 2.5 लाख रुपये असेल त्या वर्षासाठी, तर इन्स्टिट्यूशनल कोट्याला तीच फी किती होते? 7.5 लाख होते, म्हणजे 3 पट होते। लक्षात आलं? तर लाखो रुपयांचा तुमचा निर्णय आहे, तो चुकू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय। लक्षात येते मित्रांनो तुमच्या? ओके, तर लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूशनल कोट्याची फी थोडी जास्त आहे, ही समथिंग 30-35 लाखाच्या आसपास जाते। पण जर तुम्ही तोच इन्स्टिट्यूशनल कोटा कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेतला तर तो इन्स्टिट्यूशनल कोट्याची फी तुमची कमी होते। साधारण तोच कोर्स तसल्याच कॉलेजला, त्याच स्ट्रक्चर्ड कॉलेजला तुम्हाला 16 ते 18 लाखापर्यंत ती ॲडमिशन मिळून जातो मित्रांनो, हे लक्षात घ्या। किती? 16 ते 18 लाखापर्यंत हे ॲडमिशन तुम्हाला मिळून जातं। टोटल 5.5 वर्ष BMSचा जो कोर्स आहे हा टोटल 5.5 वर्षाचा आहे, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त तेवढं सांगणार की 5.5 वर्षाची जी फी आहे इन्स्टिट्यूशनल कोट्याला ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 32-33 लाखाच्या आसपास जाते। काही कॉलेजना थोडीफार जास्त आहे। त्यानंतर ॲड तुम्हाला दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 5.5 वर्षासाठी समथिंग 5.5 लाख रुपये हा हॉस्टेल मेसचा खर्च येतो। असं टोटल तुमचा खर्च तुम्ही समजून घ्या। पण हेच जर ॲडमिशन तुम्ही कर्नाटकमध्ये हे जर ॲडमिशन केला आणि इन्स्टिट्यूशनल कोट्यामधनंच जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला समथिंग 16 ते 18 लाखापर्यंत आत्ताच्या घडीला तरी ॲडमिशन मिळतं मित्रांनो। लक्षात येतं आहे? आणि याच्यासाठी तुम्हाला कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये जो रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या सविस्तर गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत। मागचा व्हिडिओ जाऊन बघा की तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी अवलंबवायची आहे यामध्ये। ओके, तर आणखीन एक यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे की असं एक मिसकन्सेप्शन आहे की तुम्ही महाराष्ट्र सोडून दुसरं कुणीकडेही ॲडमिशन घेतला, म्हणजे मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, कर्नाटक कुठेही ॲडमिशन घेतला तर असं बोललं जातं की तुम्हाला महाराष्ट्रात परत रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला समथिंग एक परीक्षा द्यावी लागते आणि जर तुम्ही परीक्षा पास झाला तरच तुम्हाला ॲडमिशन किंवा प्रॅक्टिस करायची, मेडिकल प्रॅक्टिस करायची परमिशन यामध्ये मिळते। पण हे चुकीचं आहे,
एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जे आहे ॲडमिशन की महाराष्ट्रामध्ये जी डिग्री दिली जाते ती MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या माध्यमातून दिली जाते. आणि जर तुम्ही त्या युनिव्हर्सिटीची डिग्री घेतली असेल तर ती डिग्री तुम्ही MCIMला म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनला रजिस्टर्ड करायचे आहे. एक नॉमिनल 5-10 हजार रुपयाची फी आहे, ती जर तुम्ही ऑनलाईन भरून तुम्ही सबमिट केली तर तुमचं महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन होऊन जातं. पण तेच जर कर्नाटकची जी युनिव्हर्सिटी आहे राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, ज्याला RGHS म्हणतं, ती युनिव्हर्सिटीच डिग्री देते. ती डिग्री जर तुम्ही घेतली आणि ती जर महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड केली तर तुम्हाला फक्त 5-10 हजार रुपये, जेवढा महाराष्ट्रात होतो खर्च तेवढाच तुम्हाला कर्नाटकमधनं आल्यानंतरही तेवढाच खर्च आहे. आणि जे महाराष्ट्राचे बेनिफिट्स आहेत तेच तुम्हाला कर्नाटकमधनं ॲडमिशन घेतल्यानंतर इकडं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तेच बेनिफिट्स तुम्हाला मिळून जातात. मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे चुकीचं आहे की तुम्हाला इकडं आल्यानंतर परीक्षा वगैरे द्यावी लागते, असं काहीही नाही आहे, कुठंही लिहिलेलं नाही आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला जेवढे प्रॅक्टिसचे अधिकार महाराष्ट्रात शिक्षण घेतल्यानंतर जेवढे अधिकार तुम्हाला मिळतात तेवढेच अधिकार तुम्हाला कर्नाटकात शिक्षण घेतल्यानंतर किंवा मध्य प्रदेशमध्ये शिक्षण घेतल्यानंतर किंवा गुजरातमध्ये शिक्षण घेतल्यानंतर किंवा आंध्र प्रदेशमध्ये शिक्षण घेतल्यानंतर किंवा तमिळनाडूमध्ये शिक्षण घेतल्यानंतर किंवा उत्तराखंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तेच अधिकार तुम्हाला महाराष्ट्रात रजिस्टर्ड केल्यानंतर मिळतात. हे लक्षात घ्या. कारण एकच बॉडी आहे जी NCISM म्हणतो आपण, नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, जी पूर्ण सगळं करिक्युलम ठरवते, जे प्रत्येक राज्याची युनिव्हर्सिटी आहे ती फॉलो करते. फक्त रजिस्ट्रेशन करून घेणं हे त्या सरकारवर डिपेंड आहे. लक्षात येते तुमच्या मी काय सांगायला लागलो आहे? ओके. तर तुम्हाला काय लक्षात घ्या की शिक्षण दर्जेदार आहे, फी कमी आहे, रजिस्ट्रेशन डायरेक्ट होतं, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि कोणतरी अतिरिक्त परीक्षा नाही आहे याच्यासाठी, हे समजून घ्या. म्हणून तुम्हाला मी काय म्हणतो आहे, तुमचा लाखो रुपयांचा प्रश्न जर असेल, लाखो रुपये वाचवायचे असतील तर तुम्हाला या गोष्टी करणं साहजिक आहे. कारण कोणीही आपण पैशाकडेच बघतो, थोडंफार आपण पैसे वाचवायचं जिथं असेल त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. हां, आणि समजून घ्या की या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया जरी तुम्हाला वाटत असतील, ॲडमिशन घेणं, रजिस्ट्रेशन करणं, या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया जरी तुम्हाला वाटत असतील तर त्या खूप सोप्या आहेत. तुम्ही जाऊन त्या पोर्टलवर त्या राज्याच्या, जसं आपलं महाराष्ट्राचं आहे तसं प्रत्येक राज्याचं पोर्टल आहे, त्या राज्याच्या पोर्टलमध्ये जाऊन त्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आम्ही आहोत प्रामाणिक आणि पारदर्शक आणि अनुभवी मार्गदर्शन करण्यासाठी. लक्षात येतं आहे? आम्ही तुम्हाला फक्त प्रामाणिक मार्गदर्शन करत राहू, यामध्ये आमचा कुठलाही हिडन अजेंडा नाही आहे. हे पहिला समजून घ्या मित्रांनो. ओके. हा जर व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर शेअर करा. तुम्हाला स्वतःला आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात येते? अजून या घटनेवर, या घटनांच्यावर ज्या नीटच्या ॲडमिशन प्रोसेसमधनं पुढं होणार आहेत यांच्यासाठी आम्ही अजून खूप सारे व्हिडिओ बनवणार आहोत आणि या व्हिडिओसाठी तयार राहा मित्रांनो. धन्यवाद. मी आहे डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी, व्हाईट कोट मेंटॉर्समध्ये मी आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.